पावसाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी आता समोर आली आहे। गेल्या 15 दिवसांपासून थांबलेल्या पावसाने परत एकदा आजपासून धुमाकूळ घालायला सुरुवात केल्या। भारतीय हवामान खात्याने पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आता जाहीर केलाय। तसेच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा यामध्ये देण्यात आलाय। थोड्याच वेळामध्ये म्हणजेच पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्राला तुफान पावसाचा फटका या ठिकाणी बसणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहणार आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी रस्त्यावर मांड्या इतकं गुडघ्या इतकं कमरे इतकं पाणी साचणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये जी काय चिंता लागली होती, जी काय पिके वाळून चालली होती, त्यामध्ये कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अचानक या ठिकाणी आता तयार होऊ लागले। त्यामुळेच पुढच्या 2 तासांमध्ये अनेक नद्यांना महापूर येणार असल्याची बातमी आता समोर आली आहे। जरी वातावरणामध्ये आभाळाचं वातावरण या ठिकाणी सध्याला जाणवत नसेल, तरी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या 2 तासानंतर या भागामध्ये पडणार असल्याची मोठी बातमी आता समोर आल्या। पंजाबराव डक जे हवामान खात्याचे अत्यंत मोठे या ठिकाणी अभ्यासक आहेत, त्यांनी सुद्धा महत्त्वाची बातमी या ठिकाणी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केल्या। तसेच पुणे वेधशाळा असेल, भारतीय हवामान खाते असेल, तसेच अनेक वेगवेगळ्या देशांनी सुद्धा या ठिकाणी या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांना पुढच्या 2 तासानंतर महत्त्वाचा रेड अलर्ट म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। आता मुंबईकडून या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पाऊस आता पुढच्या काही तासांमध्ये धुमाकूळ घालणार आहे। यामध्ये तब्बल 120 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे काही जिल्ह्यांमध्ये वेगाचे वादळी वारे सुद्धा या ठिकाणी वाहू लागतील आणि त्यामध्ये मुसळधार पावसामुळे आता काही ठिकाणी पाणी साचण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये आता बांधांची रानं असतील, नद्या असतील, तळे असतील, ओढे असतील, तुडुंब भरून वाहणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आत्ताच हवामान खात्याने सर्व शेतकऱ्यांना ही महत्त्वाची बातमी आणि काही भागातील शेतकऱ्यांना सावध राहण्याची सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे पुढच्या 2 तासानंतर नेमकं कोणत्या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाला सुरुवात होणार आहे आणि या पावसासोबत तब्बल प्रति ताशी 120 ते 150 किलोमीटर वेगाचे वारे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहू लागतील आणि यामध्ये अनेक या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे असतील, नागरिकांची घरे पत्र्याची असतील, तसेच या ठिकाणी आता घराच्या शेजारी कुंकूत झालेले झाडे असतील आणि या ठिकाणी जुने घर असतील, भिंती असतील, तर यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आल्या। जरी वातावरणात तर तुम्हाला सध्याला पावसाचं वातावरण वाटत नसेल, फक्त आभाळ आल्यासारखं तुम्हाला या ठिकाणी जाणवत असेल, तर पुढच्या 2 ते 3 तासानंतर तुमच्या भागामध्ये काळे काळे ढग अचानक या ठिकाणी आता तुमचं त्या ठिकाणी भागामध्ये तयार व्हायला सुरुवात होईल आणि तिथेच ढगफुटीसारखा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे। अनेक भागामध्ये या ठिकाणी व्यवस्थित पेरणी होऊन चांगलं पीक उगवलंय, परंतु गेल्या 15 दिवसांपासून त्या पिकाला पाहिजे तसा पाऊस नाही आहे। परंतु आता कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्र आणि या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये अचानक तयार होऊ लागलाय आणि त्यामुळेच या ठिकाणी आता पुढच्या 2 तासानंतर मुसळधार ते आता अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून आता देण्यात आलाय। परंतु कोणकोणत्या विभागाला हात देण्यात आलाय आणि या ठिकाणी कोणाकोणाला नेमका हा पाऊस मुसळधार पडल्याचं या ठिकाणी आता तुम्हाला होणार आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। हवामान खात्याकडून हा गंभीर इशारा अनेक भागांना देण्यात आलाय। काही भाग असे आहेत ज्यामध्ये रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आलाय, अनेक भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय, काही भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय परिस्थिती आज या ठिकाणी होणार आहे हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत। आजपासून पुढच्या या ठिकाणी महत्त्वाच्या लक्षात ठेवा 20 तारखेपर्यंत म्हणजेच 20 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली। काल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पावसाने या ठिकाणी हजेरी लावल्या, जे जिल्हे या ठिकाणी आता हवामान खात्याकडून सांगितले गेले, यामध्ये हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला होता आणि तशा प्रकारे पाऊस काल सुरू झालाय। हवामान खात्याकडून आज ज्या जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या त्या जिल्ह्यांची लिस्ट आम्ही तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे।
कारण त्या जिल्ह्यामध्ये आज पुढच्या 2 तासानंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडून अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता आहे। आज नवीन जिल्ह्यांची एक लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आली आहे। या भागामध्ये विजा चमकणार तर काही भागामध्ये वादळी वाऱ्याचा फटका जोरदार बसणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तसेच या ठिकाणी कोणाची पिके गुडघ्या इतकी वाढली आहेत, कोणाची पिके या ठिकाणी आता उगवू लागलेत, त्या पिकांना सुद्धा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। कारण तब्बल या ठिकाणी लक्षात ठेवा, मुंबईकडून 1200 किलोमीटर प्रति तास वेगाचा एक वादळी ढग मुंबईच्या दिशेकडून पुढे सरकू लागलाय आणि हा ढग पूर्णपणे पाण्याने भरलाय। हा ढग पूर्णपणे काळा झालेला दिसतोय आणि या ढगांची लांबी या ठिकाणी खूप मोठी आहे आणि मुंबईकडून हे ढग आता पुढे वेगाने पुढे सरकू लागले आहेत। मग या ढगांची जी काय पुढे जाण्याची जी काय मर्यादा आहे, जो काय वेग आहे, तर तो ताशी 120 ते 150 प्रति तास किलोमीटर वेगाने हा ढग या ठिकाणी पुढे आता जोरात सरकू लागलाय। त्यामुळे पुढच्या 2 ते 3 तासानंतर पावसाचा धुमाकूळ या ठिकाणी या भागातील म्हणजेच या जिल्ह्याला पाहायला मिळेल। सध्याला जरी वातावरणात फक्त काळे ढग आल्याचं तुम्हाला जाणवत असेल, कधी ऊन तर कधी ढग आल्यासारखं तुम्हाला या ठिकाणी जाणवत असेल, तर पुढच्या 2 तासानंतर या जिल्ह्यामध्ये हे ढग आता फुटणार आहेत। लक्षात ठेवा, अनेक भागामध्ये गारपिटीसह मोठा वादळी वाऱ्याचा देखील फटका यामध्ये बसू शकतो। हवामान विभागाच्या माध्यमातून अर्जंट महत्त्वाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। 5 सूचना देखील या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। या 5 सूचनांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकाची काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। तब्बल 1200 किलोमीटरचा एक लांबीचा या ठिकाणी काळाकुट ढग एक फौज महाराष्ट्राच्या दिशेने पुढे अरबी समुद्रातून निघून पुढे सरकू लागल्या। यामध्ये मराठवाडा असेल, कोकण किनारपट्टीचा काही भाग असेल, विदर्भ असेल, यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा यामध्ये आता देण्यात आलाय। बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता येलो अलर्ट देण्यात आलाय, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्व काही 10 जिल्ह्यातील आता कलेक्टरांना सुद्धा हवामान खात्याकडून आता आदेश देण्यात आलेत, काही या ठिकाणी सूचना सांगण्यात आलेत, सावध राहण्याच्या सूचना यामध्ये सांगण्यात आलेत। कारण यामध्ये भयानक वादळी वारा सुद्धा आता तुम्हाला पाहायला मिळू शकतो। तसेच गारपीट सुद्धा या ठिकाणी अनेक भागामध्ये आता तुम्हाला पाहायला मिळू शकते। मागच्या वेळी अशाच प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता, परंतु सर्व शेतकरी बांधवांनी नागरिकांनी याला हलक्यात घेतलं होतं। काही ठिकाणी महापूर आला, रस्त्यावर पाणी देखील या ठिकाणी जुलैमध्ये मागच्या साचलेलं होतं, नद्या दुथडी भरून वाहिल्या, महापूर येण्याची परिस्थिती या ठिकाणी आली होती, तुम्ही सुद्धा पाहिलंय। त्यामुळे तुमच्या जर जिल्ह्यामध्ये तुमच्या घरावरती जे काळे ढग आता या ठिकाणी साठू लागलेत, तर पुढच्या 2 तासानंतर हे काळे ढग या ठिकाणी आता फुटल्याला तुम्हाला पाहायला मिळलंय। यामध्ये ज्यांचं पीक व्यवस्थित आता आलेलं आहे, बघा ज्यांचं पीक आता उगवून व्यवस्थित आल्याचं पाहायला मिळतंय, तर अनेक भागामध्ये या पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता या ठिकाणी आता होणार आहे। मग किती वाजता मोठ्या पावसाला सुरुवात होईल, तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती सुरुवात होईल, तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती असेल, गारपीट कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता होणार आहे, वादळी वारा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे, रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलाय, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वर्तवण्यात आलाय, याची सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात आलाय। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक अधिकृत फोटो या ठिकाणी काढण्यात आलाय आणि या फोटोमध्ये जे दिसलंय तर ते पाहून या ठिकाणी आता हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांची सुद्धा झोप उडाल्याचं पाहायला मिळतंय। कारण 1 नाही 2 नाही तर तब्बल 1200 ते 1250 किलोमीटर इतक्या जबरदस्त लांबीचा एक काळाकुट ढग या ठिकाणी अरबी समुद्रातून निघून मुंबईकडून पुढे या ठिकाणी वेगाने सरकू लागलाय आणि याचा वेग 120 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचा हा ढग पुढे सरकू लागलाय। नेमका हा ढग कुठे थांबणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी पडणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। काल रात्रीपासूनच मोठ्या पावसाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी काल ज्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता त्यामध्ये नदी नाले ओढे तुडुंब या ठिकाणी भरल्याचं आता पाहायला मिळतंय। खास करून पुण्याच्या वेधशाळेने सॅटेलाइट वरून पावसाचा एक नकाशा देखील काढलाय आणि त्यामध्ये 10 जिल्ह्यांचा या ठिकाणी आता समावेश करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या 10 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 2 ते 3 तासानंतर पाऊस दुप्पट पटीने वाढणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। आकाशामध्ये तुम्हाला फक्त आभाळ आल्यासारखं सध्या जाणवत असेल तर पुढच्या 2 ते 3 तासानंतर हे काळे ढग तुमच्या घरावरती या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्यानंतर धोधो पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल।
हा पाऊस या ठिकाणी एकदा का सुरू झाला तर पुढच्या 24 तासामध्ये थांबणार नसल्याची बातमी या ठिकाणी समोर आली. तुम्हाला पण माहित आहे महाराष्ट्रामध्ये आणीबाणीसारखी सुद्धा परिस्थिती अनेक भागामध्ये होऊ शकते. सुपर एल निनोचा फटका यावर्षी 2026 ला या ठिकाणी आहे, परंतु हा सुपर एल निनोचा फटका लवकरच संपणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा फटका या ठिकाणी आता बसणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच पंजाबराव डग सारखे जे अनुभवी पावसाबद्दलचे तज्ज्ञ आहेत त्यांनी ज्या भागामध्ये काल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता त्या भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय वाफेचे जे काय ढग तयार झालेत ते डोंगरांना आपल्या हिमालय बर्फाळ जी काय आता हिमालयाच्या साईडला बर्फाळ जी काय छायेचा प्रदेश आहे तर या ठिकाणी आता धडकणार असून आणि त्याच भागाकडून आता या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी थैमान घालणार असल्याची माहिती समोर आली आहे. सलग पुढच्या 24 तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा यामध्ये देण्यात आलाय. यामध्ये कोणताही खंड पडणार नसल्याची बातमी समोर आली आहे. इतका मोठा पाऊस या ठिकाणी पडेल त्यामुळे यामध्ये 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे सुद्धा अनेक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये आता पाहायला मिळतील. त्यामुळे अनेक भागामध्ये रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलाय. आता काळ्याकूट ढगांची फौज नेमकं कुठेपर्यंत या ठिकाणी पसरलेली आहे, कोणत्या भागामध्ये आता ढगफुटी सारखी परिस्थिती होईल, निसर्गाचं रौद्ररूप तुम्हाला या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये कुठे कुठे पाहायला मिळू शकतं. सध्या हवामान विभागाच्या माध्यमातून भीती व्यक्त केल्या जात्या की सुपर एल निनो म्हणजे याआधी पाऊस या ठिकाणी जे वातावरण होतं जे गेल्या 15 दिवसापासून थांबलेलं होतं तर ते या ठिकाणी पूर्णपणे आता संपलं असून मुसळधार पावसासाठी वातावरण पूर्णपणे तयार झालंय. मग आज थोड्याच वेळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर या भागामध्ये तसेच या ठिकाणी नांदेडचा काही भाग आणि हिंगोली या भागामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ज्यांची घरं या ठिकाणी कच्चे आहेत, ज्यांची घरं कुमकुवत झालेत, झाडं कुमकुवत झालेत, या ठिकाणी विशेष काळजी घ्यायची आहे. सुरक्षित इमारतींचा आडोसा घ्यायचा आहे. आता पश्चिम मध्य महाराष्ट्रात जर विचार केला पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी साताऱ्याचा काही ग्रामीण भाग या पट्ट्यात अनेक ठिकाणी आता मुसळधार पावसाचा इशारा यामध्ये देण्यात आलाय. अनेक या ठिकाणी वर्षभराची जी काय अनेकांची मेहनत असते ती या ठिकाणी आता तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजेच ज्यांनी काय पेरणी केल्या आणि पावसाची ते वाट बघू लागलेत त्यांना या ठिकाणी आता फायदा होणार असल्याचं आता सांगण्यात आलंय. दुसरीकडे जर विदर्भाचा विचार केला म्हणजे खानदेशाचा विचार केला तर यामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती, नागपूर, जळगाव, धुळ्यात त्या ठिकाणी आता विजांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आल्या. सुपर एल निनोचा जो काय धोका आहे तर तो पूर्णपणे संपलेला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा यामध्ये आता सांगण्यात आला आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय परिस्थिती थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळू शकते तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांच्या आत मी सांगतो. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचं पालन नक्की करायचं आहे. विजा चमकत असतील तसेच या ठिकाणी जर तुमच्या भागामध्ये कुमकुवत झालेल्या घरं असतील तर त्या ठिकाणी अजिबात थांबू नका याची काळजी घेण्याची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या. अनेक जिल्ह्यातील रस्त्यावर गुडघ्या इतकं मांड्या इतकं पाणी साचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून काही काळे काळे ढग जे आहेत तर ते मुंबई जातील आणि मुंबईकडून पुढे पुढे या भागाकडे सरकू लागतील. त्यामुळे गाफील राहू नका, परंतु स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्या असं सुद्धा सांगण्यात आलंय. बघा, मागच्या आठवड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला होता त्या भागामध्ये ढगफुटी झाली, अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांनी त्यावेळी मनावर घेतलं नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा पाऊस झाला आणि त्यावेळी शेतकऱ्यांची तारांबळ उडल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये मुसळधार पावसाचे जिल्हे आज सांगण्यात आलेत. बघा, बीड जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर जालना जिल्हा, नांदेड, परभणी पहिल्या 4 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा फटका या ठिकाणी पुढच्या काही तासामध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कोकणाचा काही भाग सांगण्यात आलाय. यामध्ये आता रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर भागामध्ये अनेक त्या ठिकाणी नद्यामध्ये आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पाण्याची पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या.
तर काही जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला होता आणि नद्यांना महापूर आलाय. त्यातच आता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. रत्नागिरी, कोल्हापूर साईडचा भाग, रायगड, सिंधुदुर्ग यामध्ये आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती अनेक विभागामध्ये या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी, रायगड तसेच साताऱ्याच्या काही भागामध्ये ढगफुटीची देखील शक्यता यामध्ये आता वर्तवण्यात आल्या. काही भागामध्ये अतिवृष्टीचा धोका देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये आता अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा यामध्ये देण्यात आलाय. त्यामुळे आता तुम्ही काळजी घ्यायची, घरी राहा, सुरक्षित राहा असं सुद्धा आवाहन करण्यात आलंय. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे. कारण पावसाचा अंदाज हा अंदाजच असतो. कारण काही भागामध्ये पाऊस आहे या ठिकाणी कधी पण वातावरण बदलू शकतं. कारण या वर्षी जो पाऊस आहे तर तो एल निनो सक्रिय झाल्यामुळे कुठे केव्हा नेमकं कशी परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज हवामान विभागाला देखील आता लवकर लागेना झालाय. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.